विश्वासांनो, आज मला या सकाळच्या वेळेस एक लहानसं वचन वाचायचंय. ते म्हणजे 2 कोरिंथ याचा 12वा अध्याय आणि 7वं वचन. प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारतानाचा एक दूर. त्या ठिकाणी काही शब्द आपल्याला आढळतात. लिहिलेले सुंदर शब्द आहेत. शरीरात एक काटा. पावलाच्या शरीरामध्ये एक काटा होता. आता काटामध्ये हा खरा काटा नव्हता त्याच्या शरीरामध्ये. आपल्याला माहिती नाही ह्या ठिकाणी कोणतं दुःख, कोणतं कष्ट पावलाच्या जीवनामध्ये होतं. कदाचित त्याच्या डोळ्याचा त्रास होता, कदाचित शक्यता असावी, कदाचित त्याच्या पोटाचा सुद्धा त्रास असावा, किंवा कदाचित तिसरी सुद्धा गोष्ट असावी, कदाचित त्याला एक व्यक्ती नेहमी त्रास देण्याचं काम नेहमी तो करत असायचा. आपल्याला माहिती नाही. पण ज्या काट्याविषयी तो सांगतोय ते म्हणजे दुःख, कष्ट, हाल, अपेष्टा या सर्व गोष्टीविषयी तो सांगत आहे पाऊल. विश्वासणाऱ्यांनो, दुःख हा जीवनाचा एक भाग आहे आणि विशेषतः ख्रिस्ती जीवनामध्ये दुःख हा एक ख्रिस्ती जीवनाचा एक फार महत्वाचा भाग आहे. या जगामध्ये आनंदाचे क्षण असतात, परंतु दुःखाचे सुद्धा आपल्या जीवनामध्ये क्षण असतात. म्हणून इयोब याचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये इयोब सुद्धा म्हणतो, पण ठिणग्या वर उडतात, तसे मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतात. मनुष्य जो या जगामध्ये आहे, तो कष्ट भोगण्यासाठी जन्मलेला आहे. तो दुःख हे पृथ्वीवरती कधी आलं, ह्याची सुरुवात किंवा ह्या दुःखाचा जन्म कुठे झाला? बायबल प्रमाणे आपल्याला बघायला मिळतं, दुःखाचा जन्म एदेन बागेच्या आतमध्ये नव्हे, तर एदेन बागेच्या बाहेर झाला. दुःखाची सुरुवात पापाच्या अगोदर नव्हे, तर पाप या पृथ्वीवरती आल्यानंतर या पृथ्वीवरती दुःख आणि कष्ट आणि त्रास या पृथ्वीवरती आलं. म्हणजे पहिला पाप आणि नंतर मग पहिला सिन, नंतर मग सफरिंग. पहिला दुःख, पहिला पाप, नंतर मग या पृथ्वीवरती दुःख आणि कष्ट आलं. हो विश्वासानं, या जगामधून जात असताना दुःख, कष्ट असणार. परंतु फक्त परमेश्वराकडेच सामर्थ्य आहे. एका कोळशाला हिऱ्यामध्ये बदलण्याचं फक्त परमेश्वरच करू शकतो. एका लहानशा वाळूच्या कणाला मोती फक्त परमेश्वरच करू शकतो. एका लहानशा कीटकाला फुलपाखरू. आणि तिन्ही, जे कोळसा असो किंवा त्या शिंपण्यामध्ये जो किडा आणि ती वाळू असो किंवा तो कीटक असो, त्या तिघांना सुंदर बनायचं असेल, खूप चांगलं बनायचं असेल, तर त्यांना फार दुःखामधून आणि कष्टामधूनच जावं लागतं. बायबलमध्ये जितके धार्मिक लोक होऊन गेले, बायबलमध्ये जितके चांगले लोक होऊन गेले, मग जुना करार असो किंवा नवा करार असो, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळेल दुःख, कष्ट फार होते. आनंदाचे क्षण आले, परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये दिले, परंतु दुःख दुःख त्यांच्या जीवनामध्ये फार होतं. हो विश्वासानो, म्हणून रोमकरस 8वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये स्वतः पाऊल म्हणतो, तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे, त्याच्यापुढे सांप्रतची काळाची दुःखे काहीच नाही, असे मी म्हणतो. आत्ताचं दुःख आणि उद्याचा गौरव. आत्ताच दुःख आणि उद्याचा गौरव. आज आपण या जीवनामध्ये कदाचित दुःख, कष्ट, त्रास, यातना असतील. पण उद्या आपल्या समोर एक फार मोठी आशा आहे, की आपल्या उद्या गौरव आहे. आणि या दुःखाच्या समोर काहीच नसणार. काहीच नसणार. परंतु या दुःखामधून कधी-कधी परमेश्वर आपल्याला नेतो. ज्याप्रमाणे पावलाच्या जीवनामध्ये सुद्धा हा एक काटा होता. पण ह्या काट्यामधून आपल्याला पुष्कळ काही गोष्टी शिकायला मिळतात. एवढा वेळ नाहीये, पण जेवढं होईल तेवढं आपण पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळते. ह्या काट्यामुळे ह्या काट्यामुळे पाऊलाचं मन बघायला मिळतं. कधी-कधी आपल्या जीवनामध्ये दुःखामुळे मनुष्याचं मन कसं आहे, किती तो विश्वासामध्ये आहे, किती तो विश्वासामध्ये भक्कम आहे, हे सुद्धा कळतं दुःखामध्येच.
आणि खरंच या ठिकाणी दुसरे त्याचं 12वा अध्याय 5 आणि 6 वचन तुम्ही वाचले, तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पौलाचं मन. मला आठवतं काही वर्षा अगोदर, 2 अडीच वर्षा अगोदर एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये, विश्वासी नव्हतं, फक्त ख्रिश्चन होतं. त्या कुटुंबामध्ये त्या बहिणीची आई मरण पावली. मला प्रेत केलेलं जाता आलं नाही, कारण मी बाहेर होतो. 2-3 दिवसानंतर मी त्या बहिणीला मेसेज केला. एक सांत्वनाचा मेसेज केला. आणि नंतर काही काळानंतर तिकडून 1-2 दिवसानंतर पुन्हा रिप्लाय आला त्या बहिणीचा. तिने सांगितलं, "थँक ब्रदर." आणि दुसरी गोष्ट तिने सांगितली, "देअर इज नो गॉड." तिने सांगितलं, देव नाही. लहानपणापासून ख्रिश्चन. पण ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये मृत्यू आला, त्यांच्या मुखामधून काय निघालं? देव नाहीये. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं ना, त्यावेळेस मनुष्याचा स्वभाव कळतो. त्यावेळेस मनुष्याचं मन कळतं, कशा प्रकारचा तो व्यक्ती आहे. देवाप्रती आणि एकमेकांप्रती. आणि खरंच ज्यावेळेस तुम्ही इयोबाचं पुस्तक वाचाल, इयोबाची हेल्थ गेली, इयोबाची वेल्थ सुद्धा गेली. त्याचं धन गेलं, त्याचा पैसा गेला, सर्व त्याची मुलं एका वेळेस 10 मुलं मरण पावली. त्याचं आरोग्य सुद्धा खराब झालं. पण तरी देखील त्या अवस्थेमध्ये सुद्धा तो म्हणतोय, परमेश्वरने दिलं आणि परमेश्वरने नेलं. धन्य त्या परमेश्वराचं नाव. माझ्यासाठी बोलणं खूप सोपं आहे. पण त्यावेळेस त्या इयोबासाठी फार कठीण होतं. आणि ती कठीण गोष्ट इयोब त्यावेळेस बोलू शकला. कारण त्याचा विश्वास देवाप्रती मजबूत आणि भक्कम होता. पण त्याच्याच विरोधामध्ये त्याची बायको ती काय म्हणाली? देवाला शाप द्या आणि मरून जा. विधवा होण्यासाठी सुद्धा तयार झाली ती बायको. ज्या देवाने एवढे महान अशी दया इयोबावरती केलेलं, एवढं सर्व गोष्टी देवाने पुरवलेल्या, आनंदामध्ये ज्यावेळेस सर्व गोष्टी चांगल्या होत्या, त्यावेळेस इयोबाची बायको चांगली होती. पण निघून गेलं. त्यास ती देवाला सुद्धा शाप देण्यासाठी तयार झाली आणि स्वतः विधवा होण्यासाठी सुद्धा तयार झाली. मनुष्याची परिस्थिती, मनुष्याचं मन दुःखाच्या वेळेस कळतं. तुम्ही स्तोत्रसंहिता Psalm 57 तुम्ही 6वं वचन वाचा. त्या ठिकाणी दावीद म्हणतो, माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडलेले आहेत. माझा जीव गळून गेला आहे. माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली आहे. आणि पुढे आणखीन वाचलं तुम्हाला कळेल. दावीद सुद्धा ह्यावेळी दुःखामधून जात आहे. तुम्ही 4थं वचन वाचा. त्या ठिकाणी सुद्धा दावीद आपली परिस्थिती सांगत आहे. माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे. त्यांचे दात केवळ भाले व बाण आहे. त्यांची जीभ तीक्ष्ण तलवारीची आहे. हे सर्व गोष्टी तो म्हणत या स्तोत्रामध्ये. परंतु 7व्या वचनामध्ये त्याचं मन बघायला मिळतं. तो 7व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, हे देवा, माझे चित्त स्थिर आहे. माझे चित्त स्थिर आहे. या संकटाच्या वेळेस, या कष्टाच्या वेळेस चारी बाजूनी तो घेरलेला आहे दावीद. चारी बाजूनी मृत्यू त्याच्या समोर आहे. पण तरी देखील त्याचं जे मन होतं, ते देवाप्रती भक्कम होतं, स्थिर होतं. विश्वासामध्ये तो बळकट होता. हो विश्वासनानो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःखामध्ये मनुष्याचं मन कळतं. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते याच वचनामध्ये. जर 7वं वचन वाचलं, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, 2 वेळा तो स्वतः म्हणतोय, नम्र होण्यासाठी. नम्र होण्यासाठी. त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, एक बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत माझ्या देवाने त्या ठिकाणी एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून. का ठेवण्यात आलेले? मी चढून जाऊ नये म्हणून. म्हणजे गर्व होऊ नये म्हणून. म्हणजे देवाची इच्छा होती या पौलाने नम्र राहावं. हा अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला बघायला मिळेल. या अध्यायामध्ये तो आपली साक्ष सांगत आहे. 14 वर्षाच्या अगोदर जे झालेले नाही ते सांगत आहे. 14 वर्षाच्या अगोदर मी स्वर्गामध्ये जाऊन आलो. मनुष्य जर का एक मनुष्य जर का कुठे बाहेर जाऊन आला, तो काय म्हणतो? जस्ट रिटर्न फ्रॉम दुबई. पण पौल सांगत नाही, जस्ट रिटर्न फ्रॉम हेवन. तो
14 वर्षानंतर तो सांगतोय, मी स्वर्गामधून खाली आलो. 14 वर्षाच्या नंतर तो सांगत आहे साक्ष. म्हणजे पौलाला काय एवढं नवल नव्हतं. पौलाला पौलाने एवढा मोठा होता. पौल एवढा मोठं काम करणारा होता. सुवार्थ सांगणारा होता. मंडळ्या रचणारा होता. चमत्कार करणारा होता. प्रार्थना करणारा होता. पण पौल त्या ठिकाणी नम्र मनुष्य आपल्याला बघायला मिळतो. आणि जो काटा होता, तो काटा त्याला आणखीन खाली, खाली करण्याचं काम करत होता. या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, त्रास येतात. त्याचा आणखीन एक भाग असतो, ते म्हणजे अधिक नम्र भाव म्हणून, अधिक दीन भाव म्हणून. तिसरी गोष्ट आपल्या समोर आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे 8व्या वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिले, हा माझपासून दूर व्हावा, अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. याच काट्यामुळे, याच दुःखामुळे पाऊल प्रभूकडे 3 वेळा गेला. बायबलमध्ये असे फार कमी लोक बघायला मिळतात, जे 3 वेळा प्रार्थना करणारे आहेत. या ठिकाणी मी वचन लिहून ठेवलेले आहेत. दानिયેल, दावीद, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या गेत्सेमनी मध्ये तीच प्रार्थना त्यांनी 3 वेळा केली. आणि पाऊल सुद्धा 3 वेळा. यहुदी लोक सुद्धा 3 वेळा प्रार्थना करतात. सुट्टीच्या वेळेस, शब्बातच्या वेळेस आणि त्यांचा सण असण्याच्या वेळेस ते लोक 4 वेळा प्रार्थना करतात. आणि यॉम किप्पोर जो नावाचा सण आहे, वर्षामध्ये एकदा येतो, त्यावेळेस ते 5 वेळा प्रार्थना करतात यहुदी लोक. पण पण ह्या ठिकाणी पाऊल 3 वेळा प्रार्थना करतोय आणि 3 वेळा तो प्रभूकडे जात आहे. म्हणजे कधी कधी आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, त्रास, यातना हे आपल्याला काय करतं माहिती? प्रभूकडे अधिक जवळ नेण्याचं काम करतं. अधिक प्रभूच्या जवळ नेण्याचं काम करतं हे दुःख. हो विश्वासनो, आपल्या हा पाऊलकडे तुम्ही लक्ष बघा. पाऊल एक असा मनुष्य होता, तो नेहमी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायचा. त्याने कितीतरी प्रार्थना केली. इफिसकारास पत्रामध्ये 2 त्याच्या प्रार्थना, सुंदर प्रार्थना बघायला मिळतात. अतिशय सुंदर. तो मंडळींसाठी प्रार्थना करतोय. तो इतरांसाठी प्रार्थना करतोय. त्याने पुष्कळ चमत्कार सुद्धा केलेले आहेत. त्याने मेलेले व्यक्तीला सुद्धा उठवलेले आहे. असा इतका मोठा व्यक्ती तो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतोय आणि प्रभू नेहमी त्याची प्रार्थना ऐकायचा. ज्यावेळेस तो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायचा त्यावेळेस. पण आता तो प्रार्थना स्वतःसाठी करतोय. स्वतःसाठी करतोय. पण त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं का हो त्याला? आज पुष्कळदा कधी-कधी आपल्या जीवनामध्ये असंच होतं. आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणारे असतो आणि तीच प्रार्थना आपण स्वतःसाठी सुद्धा करतो. पण कधी-कधी परमेश्वर समोरच्या व्यक्तीला उत्तर देतो. पण आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही. आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही. आपल्याला सुद्धा नवल वाटतं. पण एक गोष्ट कदाचित मी सुद्धा अनुभव केलेली आहे. प्रार्थनेचं उत्तर हा मध्ये असो किंवा नाही मध्ये असो. प्रार्थनेचं उत्तर मिळो या न मिळो, पण प्रार्थनेच्या उत्तरापेक्षा परमेश्वर महत्वाचा आहे. जर मला परमेश्वर लाभला बस झालं. मग ते प्रार्थनेचं उत्तर हा मध्ये मिळो या न मध्ये मिळो. माझ्याबरोबर परमेश्वर आहे त्याचा मला फार आनंद असतो. हो विश्वासाने पाऊल दुसऱ्यांसाठी तो प्रार्थना करण्याच्या वेळेस त्याला परमेश्वर उत्तर देतो. पण स्वतःसाठी प्रार्थना केली, त्याला उत्तर मिळत नाही. त्याला उत्तर मिळत नाही विश्वासाने. आज आपली परिस्थिती सुद्धा हीच असली तरी देखील प्रभूला धन्यवाद द्या. जरी उत्तर त्याला येस मध्ये नाही मिळालं, पण उत्तरापेक्षा त्याला सगळ्यात मोठी गोष्ट परमेश्वरने दिली. ते म्हणजे 4थी गोष्ट आपल्याला बघायला मिळते. दुःखामुळे जरी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, दुःखामुळे जरी तो अधिक खाली नम्र दीन अधिक होते, दुःखामुळे अधिक त्याचं मन बघायला मिळतं. दुःखामुळे कधी विसरू नका. 4थी गोष्ट, जरी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर नाही मध्ये मिळालं, पण तरी देखील या दुःखामुळे प्रभूने त्याला काय दिलं? माझी कृपा तुला पुरेशी आहे. ह्या ठिकाणी पाऊलाच्या जीवनामध्ये त्याला काय मिळालं? प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. पण देवाचा म्हणजे प्रभूचा आवाज त्याला ऐकायला मिळाला. ह्याच्यापेक्षा कोणती मोठी सुंदर गोष्ट असावी हो? प्रभूचा आवाज तो ऐकत आहे. जो काही वर्षा अगोदर त्या रस्त्यावरून जात असताना
ऐकायला त्याने ऐकला. शाऊला, शाऊला तू माझा छळ का करतोस? तोच आवाज, तोच व्यक्ती आहे. तो पुन्हा त्याच्याबरोबर बोलत आहे. माझी कृपा तुला पुरेशी आहे. बस त्याच कृपेमुळे पाऊलाचं तारण झालेलं आहे आणि तीच कृपा आता त्याला पुरेशी आहे. आज आपण त्याच कृपेमुळे श्वास घेत आहोत. आज त्याच कृपेमुळे आपलं तारण कोणामुळे झालं? आपल्या कृत्यामुळे नाही. तारणासाठी मी काहीच केलं नाही. काहीच नाही केलं. तारणासाठी जे काही त्याने त्या वधस्तंभावर केलं. तारण कशाने झाले? कृपेने आणि विश्वासाने. बस कृपा आपण लायक नव्हतो. पण तरी देखील त्याने आपल्यावरती दया केली आणि कृपा केली. पाऊल लायक नव्हता, पण ती दया आणि कृपा प्रभूने त्याच्यावर केली. हो विश्वासानं पौलाला काय मिळालं? प्रभूचा आवाज ऐकायला मिळाला आणि तो धन्य आवाज होता. तो कृपेने भरलेला आवाज होता. तो शक्तीने आणि सामर्थ्याने भरलेला आवाज होता. जरी पाऊल अशक्त आहे, पण देवाची शक्ती त्याला आता पुरेशी आहे. बस आता त्याला उत्तर नाही मिळालं त्याला तरी चालेल. पण प्रभूची कृपा मिळाली बस झालं. मला तरी वाटतं ना, पौलाने ह्याच्यानंतर पुन्हा कधीच ह्या गोष्टीसाठी प्रार्थना केली नसावी. कधीच ह्या गोष्टीसाठी प्रार्थना केली नाही. का माहिती? कारण त्याला आता बस झालं. मला कृपा मिळाली बस झालं. आता काटा निघो या न निघो. शेवटपर्यंत काटा राहिला आणि त्याच अवस्थेत तो मरण पावला. प्रभूमध्ये तो झोपी गेला. पण प्रभूची कृपा शेवटपर्यंत त्याच्यावर होती. हो विश्वासलेनो कधी विसरू नका. पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, अ थॉर्न एक काटा. त्या ठिकाणी अ थॉर्न इन द फ्लेश एक काटा. पौलाला काय मिळालं? एक काटा. पण 2000 वर्षा अगोदर त्या वधस्तंभाकडे आपल्याकडे लक्ष जातं. त्यावेळेस आपल्याला काय बघायला मिळतं? एक काटा नव्हे, तर काट्यांचा मुकुट प्रभूला मिळाला. काट्यांचा मुकुट. पुष्कळशे काटे, पुष्कळशे काटे आणि त्या वधस्तंभावर सहन केलं. हे सर्व मग आमच्या मस्तकावरती जाणार होते. हे सर्व आमच्यामध्ये येणार होते. आमच्यावरती येणार होते. कारण ते प्रभूने घेतले आणि प्रभूने त्या वधस्तंभावर किती हर्षाने आणि आनंदाने ते स्वीकारले. त्या येशूच्या वधस्तंभावर असताना सुद्धा येशूचं मन आपल्याला बघायला मिळतं. डोक्यात काट्यांचा मुकुट असताना देखील मन बघायला मिळतं. इतक्या दुःखामधून जात असताना त्याचं मन बघायला मिळतं. मनामध्ये काय? क्रोध नाहीये, न्याय नाहीये, तर कोणत्याही प्रकारचा भांडण नाहीये, तंटा नाहीये. तर त्याच्यामध्ये एकच बघायला मिळतं क्षमा. आणि म्हणून पहिलं गोष्ट त्याच्या मुखामधून निघाली ती काय? "हे बाप्पा यांची क्षमा कर, कारण हे काय करत आहेत त्यांना माहिती नाही." त्याचं मन क्षमेने भरलेलं, प्रेमाने भरलेलं, दयेने भरलेलं आणि त्याच्यामुळेच आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रभूला धन्यवाद देत आहोत. कारण त्याचं मन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पौलाला मिळाला एक काटा, पण प्रभूने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर काट्यांचा मुकुट घेतला. हो विश्वास नाही ना. या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये काटे येतील, पण कधी विसरू नका, प्रभूने काट्यांचा मुकुट घेतला. आमच्यापेक्षा दुःख, सगळ्यात जास्ती दुःख प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर घेतलं. आणि थोडं दुःख आपल्याला आहे. थोड्या वेळ सहन करा. थोड्या वेळ पुढे जा. कारण या जगामध्ये ख्रिस्ती जीवन म्हणजे दुःखून जाण्याचं जीवन आहे. काही काही जण म्हणतात, रोज तुमच्या ख्रिस्तीवर येशूवरती विश्वास ठेवा म्हणजे सर्व आशीर्वाद मिळतील. सर्व गोष्टी मिळतील. प्रॉस्पेरिटी प्रीचर म्हणतात. रोज तुम्हाला फुलं नाही. आपल्या डोक्यावरती फुलं टाकतील लोकं. आपल्या पायांच्या खाली रस्त्यावरती फुलं टाकतील. पण कदाचित आयुष्यामध्ये एकदा लग्नाच्या दिवशी टाकतील. आपल्यावरती आणि आपल्या खाली. परंतु जीवनामध्ये पुष्कळ दुःख, कष्ट, त्रास येतील. पण पौल काय म्हणतोय? तर मग रोमकरसपत्र 8:18 मध्ये आजचे दुःख, उद्याचे गौरव. आज दुःख आहे, पण उद्या काटे जाणार आहे. उद्या त्रास जाणार आहे. शाप जाणार आहे. पाप जाणार आहे. काटे नसतील, पाप नसतील, दुःख नसतील, अश्रू नसतील, कष्ट नसतील. हे सर्व गोष्टी निघून जाणार आहे. एकच असणार आहे. आमच्या समोर ख्रिस्त असणार आहे आणि आमच्या समोर गौरव असणार आहे. इतकी सुंदर मोठी आशा प्रभूने आपल्या समोर दिलेली आहे. तर का त्या काट्यांकडे बघता? आप लक्ष त्या काट्यांकडे जाऊ देऊ नका. या दुःखांकडे जाऊ देऊ नका.
आपलं लक्ष त्या गौरवाकडे जाऊन द्या. आपलं लक्ष त्या प्रभूकडे जाऊन द्या आणि प्रभूच्या आगमनाकडे असू द्या. कारण तो येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे लवकर. ज्या ठिकाणी तो आहे, त्याच जागेमध्ये त्याच्याबरोबर, त्याच्या समोर आपण राहणार आहोत आणि त्याच्यानंतर ते दुःखाचे समय निघून जाणार आहे आणि फक्त राहणार आहे आपल्या समोर आनंद, आनंद आणि आनंदच. जगाच्या लोकांना आज आनंद आहे, हर्ष आहे, पण उद्या त्यांच्या समोर दुःख आहे आणि ते दुःख मनुष्य कधी सहन करणार नाही एवढं दुःख त्यांच्या समोर असणार आहे. अग्नी आणि गंधकाचा रस. पण आपल्या समोर आज दुःख आहे, आज काटे आहेत, पण उद्या आपल्या समोर ते सिंहासन असणार आहे. आज थॉन आहे, उद्या थ्रोन असणार आपल्या समोर. या सुंदर आशेबद्दल प्रभूला धन्यवाद देऊ आणि फक्त केवळ येशू ख्रिस्तामुळेच झालं. येशूने सांडलेल्या त्या रक्तामुळेच झालं आणि येशूने आपलं अर्पण त्या वरस्तंभावर केल्यामुळेच झालं. म्हणून मला तरी वाटतं पौलाची शेवटली प्रार्थना हीच होती. त्याने शेवटली प्रार्थना ह्या ठिकाणी केली काटा निघण्यासाठी. एकदा त्याला कृपा मिळाली. त्याने कधीच केली नसावी प्रार्थना त्या काटा निघण्यासाठी. आज आपल्या समोर, आपल्या जीवनामध्ये कोणता काटा त्रास देत आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रभूकडे लक्ष असू द्या आणि प्रभूच्या आगमनाकडे लक्ष असू द्या आणि प्रभूला धन्यवाद देणारे व्हा. आपलं मन काट्यामुळे दिसतं. आपण काट्यांमुळे प्रभूकडे अतिशय जवळ जातो. काट्यांमुळे अधिक नम्र होतो आपण आणि काट्यामुळे प्रभू आपली कृपा आणि आपली शक्ती आपल्याला प्रदान करतो. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू करो वचनाप्रमाणे चालण्यासाठी आपणा सर्वांना सहाय्य करो, मदत करो. आपणा सर्वांना प्रभू आपली शांती आणि कृपा पुरवो.